आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्राची प्रत्येक क्षेत्रात घौडदौड सुरू आहे। महाराष्ट्राची विकास गाथा या मालिकेत आपण आतापर्यंत याची विस्तृत आकडेवारी पाहिलीच आहे। आजच्या भागात जाणून घेऊया आपल्या भाजप महायुती सरकारनं महिलांच्या सक्षमीकरणासाठी उचललेली पावलं आणि त्याचा माता भगिनींच्या जीवनावर झालेला परिणाम। देवेंद्रजींनी प्रत्येक महिला वर्गाच्या गरजा ओळखून त्यांना प्रत्येक क्षेत्रात पुढे नेलाय। वित्तीय, सामाजिक, आरोग्य, उद्योजकता आणि सुरक्षा या प्रत्येक क्षेत्रात उत्तम योजनांची अंमलबजावणी केली आहे। आर्थिक सशक्तीकरण। पूर्वी महिलांना आर्थिक स्वातंत्र्याचा अभाव होता, आता मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2.5 कोटी महिलांना दरमहा 1500 थेट बँक खात्यात जमा केल्यामुळे महाराष्ट्रातील महिला आता आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर झाल्या आहेत। जूनपर्यंत या योजनेअंतर्गत 3719 कोटी रुपयांचं डीबीटी मार्फत वाटप करण्यात आलंय। बचत आणि शिक्षणासाठी, मुलींच्या शिक्षण आणि भविष्याच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळाला आहे, ज्यात पालकांनी उच्च व्याजदरानं बचत सुरू केली असून लाखो मुलींचं आर्थिक भविष्य घडवलं जात आहे। सामाजिक सुरक्षा। महाराष्ट्राला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 44.7 लाख घरं ग्रामीण भागात तर 12.10 लाख घरं शहरी भागात मंजूर झाली आहेत। यातील 73% घरं महिलांच्या मालकीची किंवा संयुक्त मालकीची आहेत। त्यामुळे लाखो महिलांना स्वतःचं पक्क घर मिळालंय आणि त्यांचा सामाजिक सन्मान तर वाढलाच, पण सुरक्षेतही वाढ झाली आहे। आरोग्य आणि स्वच्छता। स्वयंपाकातील धुराचा त्रास टाळण्यासाठी 4.9 लाख महिलांना उज्ज्वला योजनेमार्फत मोफत गॅस कनेक्शन देण्यात आलंय, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यात सुधार आणि वेळेत बचत होतीये। उद्योजकता। लखपती दीदी योजनेतून 23 लाख महिलांना बचत गटांच्या माध्यमातून उद्योग करण्यासाठी संधी मिळाली आहे। महिलांनी वर्षभरात लखपती व्हावं हा या योजनेमागचा मूळ उद्देश आहे। सुरक्षित उपजीविका। महाराष्ट्रातील 10,000 महिलांना ई रिक्षा, त्यांचं प्रशिक्षण आणि कर्ज सवलती देण्यात आल्या आहेत। त्यामुळे या महिलांसाठी सुरक्षित आणि सन्मानजनक व्यवसायाची संधी निर्माण झाली आहे। स्टार्टअपसाठी प्रोत्साहन। देवाभाऊंच्या सहकार्यानं महाराष्ट्रातील 25,000 महिलांनी स्टार्टअप सुरू केलेत। त्यासाठी त्यांना 100 कोटींचा SIDBI निधी देण्यात आला असून निर्माणाधीन असलेल्या इनोव्हेशन सिटीमध्ये महिला उद्योजकांना आणखी संधी मिळणार आहे। या आणि यासारख्या अनेक योजनांमुळे महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक आणि औद्योगिक अशा सर्व क्षेत्रात संधी मिळत आहेत।